नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा। शिना नदीमध्ये प्रचंड पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाने तात्पुरत्या निवारा पथकाची स्थापना केलेली आपणास पाहावयास मिळते। मिळालेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने शिना नदीवरील कोळेगाव, खासापुरी, चांदणी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याचे पाहावयास मिळते। या सर्व प्रकल्पातून मिळून जवळजवळ 2,00,000 क्युसेकपेक्षाही जास्त पाणी शिना नदीमध्ये येत असल्याचे दिसून येत आहे। नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असून या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढलेले आपणास समजते। या अंतर्गत तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा समावेश असलेली विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत। या पथकांना सहाय्यक म्हणून मंडलाधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम महसूल, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेविका, पुरवठा निरीक्षक, पोलीस पाटील आणि महसूल सेवक यांची नेमणूक केल्याचे समजते। उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी येथे पूर परिस्थिती पाहणी करताना नागरिकांना सूचना देताना उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, मंडल अधिकारी धनैया स्वामी, ग्राम महसूल अधिकारी शुभम घोडके तसेच ग्रामसेवक सचिन शिंदे, पोलीस पाटील नारायण सिंग हे प्रामुख्याने दिसून येत आहेत। नागरिकांना औषधे, पिण्याचे पाणी, चादरी, जेवणाची सुविधा यासह सर्व जीवनावश्यक सोयी पुरवल्या जाणार असल्याचे समजते। तसेच निवासस्थानासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले जाणार असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष देखरेख ठेवली जाणार आहे। मित्रांनो, पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासन सज्ज आहे। नदीकाठच्या गावासाठी नागरिकांनी प्रशासनाचे आदेश पाळून त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आपणही सतत अपडेट रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। एक 4 तासात पाणी इथे येणार आहे, एवढा मोठा प्रवाह आहे पाण्याचा, त्यामुळे सगळ्यांनी सतर्क बाळगा। नरसिंग हनुमान मंदिर जावा, काय अडचण आली तर तहसीलदार साहेबांचा फोन नंबर आहे, माझा फोन नंबर आहे, आपण त्या ठिकाणी संपर्क साधावा आणि प्रशासन तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार आहे। तुम्ही फक्त निष्काळजी करू नका, काळजी न राहा। धन्यवाद। शिवणी गावातील सर्व नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जातोय। परंडा तालुका आणि बार्शी तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे 2 लाख ते 2.25 लाख क्युसेकचा प्रवाह शिना नदी पात्रामध्ये मोहोळच्या माड्याच्या आसपास असेल। तो प्रवाह आपल्याकडे 3 ते 4 तासामध्ये पोहोचू शकतो। जे लोक लो लाईन एरियामध्ये राहत आहेत, सखल भागामध्ये राहत आहेत, खालच्या उताराच्या भागामध्ये राहत आहेत, त्यांनी त्यांची जनावरं, मौल्यवान वस्तू, आपली लहान लेकरं घेऊन सुरक्षित स्थळी, जे प्रशासन तुम्हाला जागा निश्चित करून देईल त्या ठिकाणी आपण स्थलांतरित व्हावं। या सूचना सर्व ग्रामस्थांना आहेत आणि गावाच्या शेतीमध्ये असणाऱ्या वस्त्यावरील सर्व नागरिकांना आहेत।